नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक नवा अँगल आता समोर आलेला आहे. मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचं नमूद आहे. तर दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. तिच्या वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन देऊन थकली होती. दिशानं वडिलांच्या विवाह बाह्य संबंधांबद्दल मित्रांना सुद्धा सांगितलं होतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे तणावातनं दिशानं आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांनी निष्कर्ष सांगितलाय. दरम्यान मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये हे सगळे मुद्दे नमूद करण्यात आले. अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुनार वाडकर यांच्याकडून. कृष्णा, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, मालवणी पोलिसांनी सुरुवातीला जो काही हा तपास केलेला होता, या सगळ्या तपासावरती दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करत याचिका सुद्धा दाखल केलेली आहे. मात्र मालवणी पोलिसांनी नेमका तपास सुरुवातीला काय केलेला होता? 8 जून 2020 ला जेव्हा दिशाचा मृत्यू झाला त्यावेळेला दिशाच्या मृत्यूचं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला होता. मालवणी पोलिसांनी सुरुवातीला तिच्या मित्रमैत्रिणींच्या आणि आई वडिलांचे सुद्धा जबाब नोंदवलेले होते आणि या जबाब नोंदवत असताना तिच्या मित्रमैत्रिणीच्या जबाबामध्ये ही माहिती समोर आली की दिशा आर्थिक विवंचनेमध्ये होती, तिला आर्थिक नुकसान झालेलं होतं. शिवाय वडिलांच्या एका अफेअर बद्दल सुद्धा कळलेलं होतं आणि वडील सारखे तिच्याकडे पैसे मागत होते आणि ती सारखे पैसे त्यांना देत होती. व आर्थिक विवंचित असताना सुद्धा वडिलांना सारखे पैसे नित्यनेमाने देत असताना ती डिप्रेशनमध्ये गेली आणि त्यानंतर ती तणावामध्ये असताना मित्रमैत्रिणींना हे सगळं तिनं सांगितलेलं होतं आणि या सगळ्या कारणावरूनच तिने आत्महत्या केली असा निष्कर्ष जो आहे तो मालवणी पोलिसांनी काढलेला होता. मालवणी पोलिसांनी 4 फेब्रुवारी 2021 रोजी कोर्टामध्ये हा क्लोजर रिपोर्ट फाईल केलेला आहे. ज्या क्लोजर रिपोर्टमध्ये ही मित्रमैत्रिणींचे जे काही जबाब आहेत किंवा डिप्रेशनचं कारण आहे आणि या सगळ्यामुळेच दिशानं आत्महत्या केली असल्याचा निष्कर्ष जो आहे तो मालवणी पोलिसांनी काढलेला आहे. सध्या हा क्लोजर रिपोर्ट दाखल झाल्यानंतर या क्लोजर रिपोर्ट नंतर सुद्धा महायुती सरकार जेव्हा आलं तेव्हा डिसेंबर 2023 मध्ये एका SITची घोषणा झाली. ज्या SIT मध्ये ॲडिशनल CP, DCP आणि सिनियर PI या दर्जाचे अधिकारी होते आणि त्यांनी सुद्धा या प्रकरणाची चौकशी करायला, तपास करायला सुरुवात केली. तो तपास सुद्धा अद्यापही प्रलंबित आहे. मात्र मालवणी पोलिसांच्या याच तपासावरती सुरुवातीच्या सतीश सालियन आक्षेप घेत आहेत आणि त्यांचे वकील निलेश ओझा वारंवार आदित्य ठाकरे आणि इतरांवरती गंभीर असे आरोप करतात. या संदर्भातली सुनावणी 2 एप्रिलला मुंबई हायकोर्टामध्ये होणार आहे आणि त्यावेळेला कोर्ट काय नेमकं म्हणतं किंवा कोर्ट ही सुनावणी ऐकून घेतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र दिशाचा मृत्यू जो आहे तो आत्महत्या केल्यानं झाला आणि आत्महत्येला आर्थिक विवंचना, त्याचबरोबर वडिलांचा अफेअर आणि वडिलांना सारखे नित्यनेमाने सारखे द्यावे लागणारे पैसे, यामुळेच दिशा आर्थिक गोष्टीमुळे तणावामध्ये होती, डिप्रेशनमध्ये होती आणि हे तिने तिच्या मित्रांना सुद्धा सांगितलेलं होतं. शिवाय ज्याच्यासोबत दिशाचं लग्न होणार होतं तिचा प्रियकर रोहन रॉय याला सुद्धा या सगळ्या गोष्टींची कल्पना होती. दिशा जेव्हा वडिलांसोबत नायगावच्या घरी राहत होती तेव्हा तिच्या वडिलांसोबत तिचे जे काही खटके उडत होते त्या सगळ्यानंतर ती कोविड काळामध्ये मालाडमधल्या रोहन रॉयच्या घरी शिफ्ट झालेली होती आणि त्यानंतरच तिने आत्महत्या केली. मात्र तणावात असल्यामुळे दिशानं आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष आहे आणि या संदर्भातला क्लोजर रिपोर्ट जो आहे तो मालवणी पोलिसांनी कोर्टामध्ये दाखल केलेला होता. अगदी नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. या प्रकरणात आता आणखी काय खुलासे होतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.